नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला मित्र राहुल शिंदे आणि पुन्हा एकदा आपण भेटत आहोत आपल्या नवीन कोऱ्या कार्यक्रम ज्याचं नाव आहे चालता बोलता प्रश्नातरंगी. आज आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते विक्रांत गायकवाड. आज आपण त्यांना 3 गमतीशीर आणि मजेदार प्रश्न विचारूयात. बघूयात आपल्या प्रश्नाचे ते उत्तर देत आहेत का. सर सर तुमच्यासाठी पहिला प्रश्न, गंगा नदीचे दुसरे नाव काय होते? गंगा नदीचे दुसरे नाव गंगोत्री असं ऐकलंय. दुसरा प्रश्न, सोलापुरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना पहिल्यांदा कधी झाली व कोणी केली? ते नाही पहिल्यांदा माहित नाही. म्हणजे विठ्ठल करवसू महापौर असताना पुतळा उभारायला एवढं माहिती आहे. चुकीचा आहे हा पण प्रश्न. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, आशियातील पहिला मल्टिप्लेक्स थिएटर कुठे चालू झाला? सोलापूर या ठिकाणी भागवत टॉकीज. सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, भारतातील पहिलं दलित वसतिगृह कुठे सुरू झालं? भारतातील पहिलं दलित वसतिगृह कोल्हापूर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलं होतं. अगदी बरोबर. सरांनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. सरांसाठी तिसरा प्रश्न, सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं? सोलापूरमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यावेळेसचे पंतप्रधान नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. सरांनी 3ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिलेले आहेत. त्यांचा मनापासून मी धन्यवाद करतो आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.